Hello students, good morning to all of you. Okay, लास्ट टाइम आपण टॉर्कची कन्सेप्ट बघत होतो. टॉर्कचे रिलेटेड काही न्यूमरिकल देखील आपण बघितलेले. टॉर्कचे फॉर्म्युले पुन्हा एकदा बघा लेक्चर स्टार्ट करण्यासाठी. टॉर्कचे फॉर्म्युले फर्स्ट फॉर्म्युला आहे वेक्टर फॉर्म मध्ये टाउ बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. किंवा मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क काय असतं आर इंटू एफ इंटू साइन थिटा असतं किंवा एफ आर साइन थिटा. आणि जर परपेंडिक्युलर डिस्टन्स दिलेला असेल तर थिटा काय होणार आहे 90 होणार आहे. म्हणजे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असं पण आपण लिहू शकतो. टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द फोर्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्याच्यानंतर टॉर्कचा नेक्स्ट फॉर्म्युला होता टॉर्क इज इक्वल टू आय इंटू अल्फा मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर एक्सेलरेशन. आणि टॉर्कचा नेक्स्ट फॉर्म्युला होता दॅट इज डीएल बाय डीटी दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, आता याच्यास रिलेटेड आणखी एक क्वेश्चन बघूया. द अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी चेंजेस फ्रॉम ए नॉट टू 4 ए नॉट इन 4 मिनिट्स. द टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी इज. ओके, टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इथं काय केलेलं आहे इनिशियल अँग्युलर मोमेंटम L1 दिलेला आहे ए नॉट. फायनल अँग्युलर मोमेंटम दिले 4 ए नॉट. टाइम इज गिवन एज 4 मिनिट्स. देन टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी. आता टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे डीएल बाय डीटी किंवा याला आपण असं लिहू शकतो ऍव्हरेज टॉर्क इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम मायनस इनिशियल अँग्युलर मोमेंटम डिवायडेड बाय द टाइम. ओके, so torque is equal to final angular momentum minus initial angular momentum divided by the time. Final is 4 a naught minus initial is a naught divided by time is 60 into 4 240. कारण 4 मिनिट म्हणजे काय येणार आहे 4 into 60 that is equal to 240 सेकंड येणार आहे. So 3 a naught by 240. So torque is equal to ए नॉट डिवायडेड बाय काय येणार आहे 80 न्यूटन मीटर. ओके, सो दिस इज आन्सर. नेक्स्ट, a door can just be opened with the 10 Newton force on the handle of the door. The handle is at a distance of 50 centimeter from the hinges. Then torque applied on the door is. Okay, this is also a very simple question. किती फोर्स अप्लाय केलेला आहे 10 न्यूटन फोर्स अप्लाय केलेला आहे. आणि किती डिस्टन्सला अप्लाय केलाय किती परपेंडिक्युलर डिस्टन्सला. दिस डिस्टन्स इज गिवन एज द परपेंडिक्युलर डिस्टन्स that is 50 सेंटीमीटर फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. जिथे हिंजेस असणार ना तिथे ऍक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे. सो 50 into 10⁻²² मीटर. सो टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो 10 टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. Force is 10 Newton and perpendicular distance is 50 into 10⁻². So torque is coming to be 500 into 10⁻². That is 10⁻² म्हणजे divided by काय होणार आहे 100. 5 Newton meter is the torque. Next, a roller of mass 300 kg of radius 50 centimeter is lying on a horizontal floor, is resting against a step of height 20 centimeter. The minimum horizontal force to be applied on the roller passing through its center to turn the roller on the step is. Okay, questionचा meaning लक्षात घ्या. There is a roller which is resting against a step. So this is the roller. Mass of the roller is given as
300 kg. Radius is given as 50 centimeter. That is 50 into 10⁻⁻2 meter. It is resting against a step. म्हणजे इथं काय असणार आहे, एक स्टेप असणार आहे लाईक दिस. इट इज रेस्टिंग अगेन्स्ट अ स्टेप, म्हणजे तो पुढे जाऊ शकणार नाही या स्टेप मुळे. Resting against a step of height 20 centimeter. Height of step is given as 20 centimeter. Okay. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, मिनिमम हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड. मिनिमम हॉरिझॉन्टल फोर्स इज टू बी अप्लाइड ऑन द रोलर पासिंग थ्रू इट्स सेंटर. हा जो सेंटर आहे, या रोलरच्या सेंटर मधून काय करायचं आहे, सेंटरच्या डायरेक्शन फोर्स अप्लाय करायचा आहे. तर किती मिनिमम फोर्स लावावा लागेल सो दॅट दिस रोलर विल मूव्ह ऑन दी स्टेप. ओके, सेंटर मधून पास होणारा फोर्स किती अप्लाय करावा लागेल सो दॅट दिस रोलर कॅन मूव्ह ऑन दी स्टेप्स. ओके, आता याचं कसं कॅल्क्युलेशन करता येईल बघा. आता हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट याला ऑब्स्ट्रक्ट करणार आहे. तर या पॉइंट भोवती काय करणार आहे मी, या पॉइंट भोवती मी टॉर्क काढणार आहे. आता इथं दोन फोर्सेस रोलरवर ऍक्ट होणार आहे. एक म्हणजे हॉरिझॉन्टल फोर्स जो या रोलरला स्टेपवर चढवण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि दुसरा म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर्ड फोर्स दॅट इज इक्वल टू mg असणार आहे. ठीक आहे. रेडियस किती दिली याची, रेडियस इज गिवन ॲज 50 सेंटीमीटर. तो या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डिस्टन्स जे आहे ते किती आहे, 50 आहे. आता हा फोर्स जो आहे, अप्लाइड फोर्स काय करणार आहे, बॉडीला क्लॉकवाईज रोटेट करायचा प्रयत्न करणार आहे, क्लॉकवाईज. आणि mg जे आहे ते या पॉइंट भोवती, म्हणजे रोलरला या पॉइंटला जर फिक्स केलं तर फोर्स काय करणार आहे, या बॉडीला क्लॉकवाईज रोटेट करायचा प्रयत्न करणार. तर mg जे आहे ते काय करणार, याला अँटी क्लॉकवाईज रोटेट करून आहे तिथे ठेवायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. मग आता हे जर वर जायचं असेल तर mg न प्रोड्यूस केलेल्या टॉर्क पेक्षा f न प्रोड्यूस केलेला टॉर्क हा जास्त झाला पाहिजे. लक्षात येत आहे, mg देखील टॉर्क प्रोड्यूस करणार आहे. सपोज हा पॉइंट O आहे. ओके, तर O पॉइंट भोवती f देखील टॉर्क प्रोड्यूस करणार आहे, तो क्लॉकवाईज. f जो आहे तो क्लॉकवाईज बॉडीला रोटेट करायचा प्रयत्न करणार, आणि mg जे आहे ते अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे इथं हा जो रोलर आहे स्टेपच्या वर कधी जाणार आहे, फोर्सनं प्रोड्यूस केलेला टॉर्क हा काय असेल, mg न प्रोड्यूस केलेल्या टॉर्क पेक्षा जास्त असेल तरच तो वर जाणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे डिस्टन्स काढावं लागेल. ओके, ही डायग्राम जराशी मोठी करतो म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठला आहे हे तुम्हाला कळेल. परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला काढावं लागणार आहे. हे डिस्टन्स 50 आहे. आता या पॉइंट भोवती f या फोर्सचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे एवढं डिस्टन्स येणार आहे, बरोबर ना. ही रेडियस किती आहे, रेडियस आहे 30 मधलं 20 मायनस झालं तर हे डिस्टन्स येणार आहे 30. म्हणजे या फोर्सचं O पॉइंट पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स 30 येणार. हे लक्षात येते का बघा. ओके, हे 30 झालं, हे 50 झालं, मग हे डिस्टन्स किती असणार आहे, हे डिस्टन्स असणार आहे 40. लक्षात येते का बघा, 30, 40 आणि 50 असे 3 डिस्टन्सेस येणार आहेत इथं. ओके, आता फॉर रोलर टू मूव्ह above step on the step, okay, for roller to move on the step वर जर मूव्ह करायचं असेल तर काय झालं पाहिजे, ऑन द स्टेप टॉर्क ड्यू टू फोर्स, ऍटलीस्ट टॉर्क ड्यू टू फोर्स इज इक्वल टू काय झालं पाहिजे, टॉर्क ड्यू टू mg झालं पाहिजे. आता टॉर्क ड्यू टू फोर्स म्हणजे अप्लाइड फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स इथे किती येणार बघा, हे 30 येणार आहे. ओके, परपेंडिक्युलर डिस्टन्स किती येणार आहे, 30 येणार. आणि टॉर्क ड्यू टू mg म्हणजे काय येणार आहे, फोर्स येणार आहे mg, आणि O पॉइंट पासूनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे एवढं येणार आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय येणार आहे, 40 येणार आहे.
ओके, सो फोर्स इज इक्वल टू mg इंटू 40/30 येणार आहे. mg ची व्हॅल्यू किती येणार आहे? 3000 येणार, कारण 300 kg आहे ना. g ची व्हॅल्यू 10 घेतो मी. 3000 इंटू 4/3 म्हणजे आन्सर किती येणार आहे? 4000 न्यूटनचा फोर्स अप्लाय करावा लागणार. जी ची व्हॅल्यू 10 घेतली तर. जी ची व्हॅल्यू 9.8 घेतली तर ते किती येणार आहे? मग थोडंसं कमी येणार आहे, 3920. ओके, हा जो प्रॉब्लेम आहे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायला जर अवघड जात असेल तर दुसरी मेथड पण सांगतो तुम्हाला. की परपेंडिक्युलर डिस्टन्स काही वेळेला इमॅजिन करता येत नाही. एमजीचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ओ पॉईंट पासूनचं किती वगैरे काही वेळेला कळत नाही. मग त्याच्यासाठी दुसरी मेथड सांगतो. हा ट्रायंगल आपला तयार झालाय. या ट्रायंगल मधले अँगल सगळे डिसाईड करा अगोदर. ट्रायंगल मधले अँगल्स, अँगल 30, 40, 50, 3, 4, 5 चा ट्रायंगल तुम्हाला माहित असेल. ओके, 3, दिस इज 4, दिस इज 3 अँड दिस इज 5. 3, 4, 5 चा ट्रायंगल तुम्हाला माहित असेल तर 3, 4, 5 च्या ट्रायंगल मध्ये 3 च्या अपोजिट अँगल असतो 37 डिग्री आणि 4 च्या अपोजिट अँगल किती असतो? 53 डिग्री. हे माहिती पाहिजे तुम्हाला अगोदर. ठीक आहे. आता टॉर्क ड्यू टू फोर्स सेपरेट काढूया. टॉर्क ड्यू टू फोर्स काय येणार बघा. टॉर्क ड्यू टू फोर्स म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स इंटू साइन थिटा असा फॉर्म्युला वापरू शकता तुम्ही. ओके, फोर्स कितीला अप्लाय केलाय? एफ. ओ पॉइंट पासून त्या सेंटरचं डिस्टन्स, ओ पॉइंट पासून सेंटरचं डिस्टन्स किती आहे? 50 इंटू 50 डायरेक्टली लिहा. परपेंडिक्युलर डिस्टन्स वगैरे बघू नका, म्हणजे अँगल लिहिला तर परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे बघायची गरज नाही. एफ इंटू 50 इंटू साइन थिटा. आता थिटा म्हणजे कुठला अँगल? तर फोर्सची डायरेक्शन आणि ओ पॉइंट पासून अवे काढलेल्या पोझिशन वेक्टरची डायरेक्शन या दोघांच्या मधला अँगल, हा अँगल. लक्षात येत आहे? फोर्स या डायरेक्शन आहे ना आणि पोझिशन वेक्टर ओ पॉइंट भोवती टॉर्क काढायला लागलोय. तर ओ पॉइंट पासून दूर जाणारा जो पोझिशन वेक्टर आहे तो वेक्टर, या हे दोन्ही एरो व्यवस्थित आउटवर्ड डायरेक्शन त्या पॉइंटला काढायचे आणि तो अँगल तुम्हाला मेजर करायचा आहे. तर इथला अँगल आहे 37, म्हणजे इथला किती होणार आहे? दॅट इज 143 होणार. 143 साइन ऑफ 143. ठीक आहे. सो एफ इंटू 50 इंटू साइन 143 म्हणजे परत साइन काय येते? 37च येते, लक्षात घ्या. कारण हे तुम्हाला माहिती पाहिजे, साइन 143 मॅथमॅटिक्स मधला आहे, इज इक्वल टू काय? तर साइन ऑफ 180 मायनस 143. 180 मायनस 143. साइन 143 म्हणजे 90 टू 180 च्या मध्ये अँगल असेल, म्हणजे 90 पेक्षा जास्त 180 पेक्षा कमी अँगल असेल तर त्याचा साइन कसा काढायचा असतो? 180 मधनं मायनस करायचा तो अँगल आणि त्याचा साइन घ्यायचा. लक्षात येत आहे? म्हणजे एफ इंटू 50 इंटू साइन ऑफ 37 म्हणजे किती येणार आहे? 3/5 येतं. सो 5 कॅन्सल म्हणजे एफ इंटू पुन्हा किती येणार आहे? तर 30 येणार आहे. 5 न 50 ला डिवाइड केलं 10, 10 इंटू 3 एफ इंटू 30. बघा इथे एफ इंटू 30 डायरेक्ट आपण घेतलेला आहे. तसं टॉर्क ड्यू टू एमजी, टॉर्क ड्यू टू एमजी म्हणजे फोर्स एमजी डिस्टन्स आर इंटू साइन थिटा येणार आहे. ओके, फोर्स किती आहे? एमजी आहे. एमजी म्हणजे किती? 3000. आर म्हणजे ओ पॉइंट पासून एमजी ज्या पॉइंटला ऍक्ट होते ना त्या पॉइंट पर्यंत डिस्टन्स, कारण ओ पॉइंट भोवती टॉर्क काढायला लागलाय, बरोबर आहे ना. वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट म्हणजे कुठल्या पॉइंट भोवती टॉर्क काढतोय त्या पॉइंट पासून फोर्स पर्यंत डिस्टन्स घ्यायचं. ओके, सेंटर पर्यंत डिस्टन्स दॅट इज इक्वल टू काय येणार आहे? वन्स अगेन 50. आता पुन्हा एकदा बघा मी काय सांगितलंय, त्या पॉइंट मधून फोर्स आउटवर्ड डायरेक्शन काढायचा आणि तो वेक्टर देखील आउटवर्ड डायरेक्शन काढायचा, म्हणजे हा अँगल येणार आहे, हा अँगल. आता इथला 37 अँगल आहे म्हणजे इथला काय असणार आहे? 53 डिग्री अँगल असणार. हा 90 डिग्री आहे ना टोटल, हा 53 म्हणजे हा काय येणार आहे? 53 180 मायनस 53 म्हणजे किती होणार आहे? 127 होणार आहे. साइन ऑफ 127. आता 90 पेक्षा जास्त अँगल आहे. ओके, साइन 127 म्हणजे साइन ऑफ 180 मायनस 127 असतं. साइन 127 म्हणजेच किती असतं? साइन ऑफ 180 मायनस 127. 180 मधून 127 मायनस केलं तर परत 53 येते. ओके, सो 3000 इंटू 50 साइन 53 ची व्हॅल्यू माहिती पाहिजे तुम्हाला, 4/5 असते, म्हणजे 3000 इंटू काय येणार आहे? 40 येणार आहे.
आता हा रोलर या स्टेपवर मूव्ह करायचा असेल तर फोर्स न प्रोड्यूस केलेला टॉर्क ऍटलिस्ट mg एवढा असला पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे. सो फॉर रोलर टू मूव्ह ऑन स्टेप काय झालं पाहिजे, टॉर्क ड्यू टू फोर्स मस्ट बी इक्वल टू ऍटलिस्ट टॉर्क ड्यू टू mg झालं पाहिजे. आणि दोन्ही जर इक्वेट केलं, इथे इक्वेट केलेलंच आहे पण. ओके, f इंटू 30 इज इक्वल टू, हे बघा, f इंटू 30 इज इक्वल टू mg इंटू 40. आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर फोर्स किती लागतो, फोर्स इज इक्वल टू 4000 न्यूटनचा फोर्स लागणार आहे. ओके, सो दॅट इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. The instantaneous angular position of the point on a rotating wheel is given by the equation. थीटाचं इक्वेशन दिलंय, that is 2t cube minus 6t square. The torque on the wheel becomes 0 at. टॉर्क 0 कधी होणार आहे, कुठल्या टाइमला होणार आहे, तो टाइम काढायचा आहे. ओके, सो टाऊ इज इक्वल टू 0 at t इज इक्वल टू, तो टाइम काढायला सांगितलाय. आता इथं टॉर्कचं इक्वेशन काढावं लागेल आपल्याला. टॉर्कचं इक्वेशन कसं काढणार आहे, थीटाचं इक्वेशन दिलंय, त्याच्यावरून ओमेगाचं इक्वेशन काढायचं. ओमेगा म्हणजे काय असतं, डी थीटा बाय डी टी. म्हणजे या थीटाचं काय करावं लागेल आपल्याला, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग काय होणार बघा, इथं 2t क्यूब म्हणजे काय होणार आहे, 6t स्क्वेअर मायनस 6 इंटू 2 दॅट इज 12t येणार आहे. हे ओमेगा झालं. याच्यावरून अँग्युलर ऍक्सेलरेशन काढूया. अल्फा म्हणजे काय असतं, डी ओमेगा बाय डी टी असतं. परत याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर 6 इंटू 2 म्हणजे 12t मायनस 12, हे अँग्युलर ऍक्सेलरेशन येणार आहे. आणि टॉर्क इज इक्वल टू काय असतं, आय इंटू अल्फा असतं. सो टॉर्क इज इक्वल टू आय इंटू अल्फा म्हणजे आय इंटू 12t मायनस 12. ओके, हा टॉर्क झाला. ठीक आहे, हे टॉर्कचं इक्वेशन आलं. 9 क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, टॉर्क 0 कधी होणार असं विचारलंय. ओके, टाऊ इज इक्वल टू 0 घ्यायचा आहे, म्हणजे आय इन ब्रॅकेट 12t मायनस 12 इज इक्वल टू काय करणार आहे, 0 घेणार आहे. आय पलीकडे गेलं, 0 डिवायडेड बाय म्हणजे 0च राहणार आहे. सो 12t इज इक्वल टू काय होणार आहे, 12 होणार आहे. सो t इज इक्वल टू काय येणार आहे, 1 सेकंड येणार आहे. सो ऍट द टाइम ऑफ 1 सेकंड टॉर्क विल बी इक्वल टू 0. Next question is like this. A uniform ladder of mass 10 kg lean against a smooth vertical wall making an angle of 53 degree with it. म्हणजे 53 degree with vertical हा डायग्राम मध्ये अँगल दिलेला आहे बघा. ओके, द अदर एंड रेस्ट ऑन द रफ हॉरिझॉन्टल फ्लोअर. म्हणजे खालचा जो सरफेस आहे तो रफ सरफेस आहे. फाइंड द नॉर्मल फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स दॅट द फोर्स एक्झर्ट ऑन द लॅडर. म्हणजे नॉर्मल फोर्सेस पण काढायचे आहेत आणि फ्रिक्शनल फोर्सेस पण काढायचे. ओके, नॉर्मल फोर्सेस अँड फ्रिक्शनल फोर्सेस. क्वेश्चन जरा पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करतो मी, कॉपी पेस्ट करतो. बघा, क्वेश्चन इज लाईक दिस. क्वेश्चनचं मिनिंग अगोदर अंडरस्टँड करून घ्या. एक लॅडर आहे, लॅडर किंवा त्याला रॉड पण आपण म्हणू शकतो, जी व्हर्टिकल वॉल बरोबर रेस्ट करते. किती डिग्री अँगल आहे, 53 डिग्री विथ द व्हर्टिकल आहे. अदर एंड रेस्ट ऑन अ स्मूथ हॉरिझॉन्टल रफ हॉरिझॉन्टल फ्लोअर. म्हणजे हे ए एंड जे आहे ते रफ सरफेसवर आहे. ओके, आणि इकडचं जे आहे ते व्हर्टिकल स्मूथ सरफेस आहे. म्हणजे इथं फ्रिक्शन नाहीये. स्मूथ सरफेस म्हणजे काय, हिअर देर इज नो फ्रिक्शन. दिस इज स्मूथ सरफेस अँड दिस इज द रफ सरफेस. रफ सरफेस मुळे काय होणार आहे, ही लॅडर जी आहे ती पाठीमागे सरकणार नाही.
ओके, कारण लॅडर या पद्धतीने ठेवल्यावर काय होणार आहे, हॉरिझॉन्टल सरफेसला पाठीमागे सरकण्याची शक्यता आहे आणि पाठीमागे सरकू नये म्हणजे म्हणून इथं कुठला फोर्स ऍक्ट होणार आहे, फ्रिक्शनल फोर्स. आता सगळे फोर्सेस अगोदर बघा याच्यावर कुठले कुठले ऍक्ट होणार आहेत. एक म्हणजे याचं वेट जे आहे ते mg ऍक्ट होणार, विच इज व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, दॅट इज ऑफ 10 kg. 10 kg मास आहे, वेट किती होणार आहे 10g. त्याच्यानंतर सरफेसनं दिलेल्या रिएक्शन असणार आहे, दिस इज द रिएक्शन n2, दिस इज द रिएक्शन n1. नॉर्मल रिएक्शन कशी असते, परपेंडिक्युलर टू सरफेस, आणि लॅडर पाठीमागे सरकू नये याच्यासाठी फॉरवर्ड डायरेक्शन काय होणार आहे, फ्रिक्शनल फोर्स, दॅट इज F ऍक्ट होणार आहे. म्हणजे एकूण 4 फोर्सेस इथे ऍक्ट होणार आहे. तुम्हाला फोर्सेस दिसले का बघा, पहिला असणार आहे mg, mg म्हणजे 10 इंटू g येणार आहे, दॅट इज 100 फॉर एक्झाम्पल न्यूटन लिहू शकतो आपण. दुसरा येणार आहे n1, n1 कुठे आहे बघा, हॉरिझॉन्टल सरफेसनं दिलेली नॉर्मल रिएक्शन, दॅट इज n1. ओके, हा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन असणार. त्याच्यानंतर n2 येणार आहे, n2 म्हणजे व्हर्टिकल सरफेसनं दिलेली नॉर्मल रिएक्शन, हा हॉरिझॉन्टल डायरेक्शन असणार आहे. आणि फ्रिक्शनल फोर्स F हा काय असणार आहे, अलॉंग द हॉरिझॉन्टल सरफेस, स्लाइडिंग मोशनच्या अपोजिट डायरेक्शन असणार आहे तो. ओके, तर या पद्धतीने हे फोर्सेस असणार आहेत. तर ही जी लॅडर आहे ती इक्विलिब्रियम मध्ये राहायला पाहिजे. इक्विलिब्रियम म्हणजे काय, आहे तशी रेस्टला राहायला पाहिजे. ओके, इक्विलिब्रियम म्हणजे रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू 0. द लॅडर शुड बी ऍट रेस्ट. ओके, तर बघा, इन इक्विलिब्रियम मध्ये अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू काय येणार आहे, डाऊनवर्ड फोर्सेस येणार. अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस. अपवर्ड फोर्सेस कुठले कुठले आहेत, अपवर्ड फोर्स फक्त n1 आहे, नाही डाऊनवर्ड फोर्स किती आहे, हा mg आहे. डाऊनवर्ड एकच दिसतोय आणि अपवर्ड एकच देतोय कम्प्लीट डायग्राम मध्ये. सो n1 इज इक्वल टू काय येणार आहे, mg येणार आहे. त्याच्यानंतर फोर्स टुवर्ड्स राईट इज इक्वल टू फोर्स टुवर्ड्स लेफ्ट, म्हणजे फोर्स टुवर्ड्स राईट किती असणार आहे F, आणि फोर्स टुवर्ड्स लेफ्ट किती असणार आहे, n2 असणार आहे. ओके, सो फ्रिक्शनल फोर्स थोडक्यात n2 एवढा येणार आहे. त्याचबरोबर इतर रोटेशनल इक्विलिब्रियम देखील असलं पाहिजे. ओके, एखाद्या पॉइंट भोवती टोटल टॉर्कची सम देखील काय असले पाहिजे, 0 असली पाहिजे. ओके, आता हा ए जो पॉइंट आहे ना, ए पॉइंट भोवती टॉर्क काढूया आणि त्या ए पॉइंट भोवती ऍक्ट होणाऱ्या सगळ्या टॉर्कची सम काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. सो अबाउट पॉइंट ए, कुठलाही पॉइंट घेतला तरी अबाउट दॅट पॉइंट टॉर्कची सम काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे, तरच त्याला इक्विलिब्रियम म्हणायचं. हे बघा, कम्प्लीट इक्विलिब्रियम म्हणजे काय, अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस, ही पहिली कंडिशन. फोर्सेस टुवर्ड्स राईट इज इक्वल टू फोर्सेस टुवर्ड्स लेफ्ट, ही दुसरी कंडिशन. आणि सम ऑफ ऑल द टॉर्क शुड बी इक्वल टू 0, म्हणजे क्लॉकवाईज टॉर्क इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज टॉर्क झालं पाहिजे, किंवा ऑल द टॉर्क्स ची सम काय असले पाहिजे, 0. तर अबाउट पॉइंट ए, ओके, ए पॉइंट भोवती पॉइंट ए जर घेतला तर टॉर्क प्रोड्यूस बाय n1 आणि F काय होणार आहे, 0 होणार आहे. ओके, अबाउट पॉइंट ए कोण टॉर्क प्रोड्यूस करणार आहे, ए पॉइंट पासून दूर असणारे फोर्सेस फक्त mg आणि n2. ओके, सो टॉर्क प्रोड्यूस्ड बाय mg प्लस टॉर्क प्रोड्यूस्ड बाय n2 या दोघांची सम काय असले पाहिजे, 0. कारण ए पॉइंट भोवती mg आणि n2 हे दोघेच काय करू शकतात, टॉर्क प्रोड्यूस करू शकतात. mg ने प्रोड्यूस केलेला टॉर्क, ओके, कसं काढायचं, फोर्स mg इंटू ए पॉइंट पासून mg चं डिस्टन्स किती येणार बघा. ही लॅडर जी आहे ना ती टोटल किती लेंथची आहे, L एवढ्या लेंथची आहे, L, बरोबर आहे ना. लॅडर जी आहे ना ती टोटल L लेंथची आहे, लेंथ इथं दिलेली नाही. तर ए पॉइंट पासून mg चा जो पॉइंट आहे तो किती डिस्टन्सला असणार आहे, L/2 इंटू साइन ऑफ, कारण फोर्स इंटू डिस्टन्स इंटू साइन थिटा, कारण हे परपेंडिक्युलर डिस्टन्स नाहीये. साइन थिटा म्हणजे काय, फोर्सची डायरेक्शन त्या पॉइंट पासून, थिटा कसं काढायचं लक्षात येते ना, त्या पॉइंट मधून फोर्सची डायरेक्शन काढायची आउटवर्ड डायरेक्शन, आणि ए पॉइंट भोवती आपण टॉर्क काढायला लागलोय म्हणजे ए पॉइंट पासून दूर जाणारा पोझिशन वेक्टर, या दोघांच्या मधला अँगल, म्हणजे हा अँगल आपल्याला काढावा लागेल. आता इथं अँगल 53 असेल तर इथं पण काय येणार आहे, 53 येणार. ओके, सिमिलर कंडिशन आहे. 53 म्हणजे इथं किती येणार आहे, 127 येणार आहे, तर इथं किती येणार आहे, साइन 127.
आता एमजी काय करताय, लॅडरला क्लॉकवाईज रोटेट करायचा प्रयत्न करायला लागलाय. म्हणजे ए पॉइंटला फिक्स केला आणि एमजीच्या ठिकाणी फोर्स अप्लाय केला. तर इमॅजिन करा, लॅडर काय होणार आहे, एमजी मुळे क्लॉकवाईज रोटेट होणार आणि क्लॉकवाईज टॉर्कला आपण मायनस घेतोय. त्याच्यानंतर N2 न प्रोड्यूस केलेला टॉर्क म्हणजे फोर्स N2. आता N2चं ए पॉइंट पासूनचं डिस्टन्स बघा, ए पॉइंट पासूनचं N2चं डिस्टन्स किती येणार आहे, L एवढं येणार आहे, इंटू साइन अँगल. बघा, ए पॉइंट पासून दूर जाणारा पोझिशन वेक्टर थीटा कसा काढायचा लक्षात येते का? बघा, ए पॉइंट पासून दूर जाणारा पोझिशन वेक्टर आणि त्याच पॉइंट मधून बाहेर पडणारा फोर्स N2, या दोघांच्या मधला अँगल, हा अँगल काढायचा आहे मला. ठीक आहे. आता हा अँगल 53 असेल तर इथं पण 53 येणार आहे, अपोजिट अँगल्स, बरोबर आहे ना? हे असं आहे 53 आणि इथं काय आहे, हा 90 आहे एवढासा. 90 प्लस 53 म्हणजे काय येणार आहे, 143 होणार. ओके, सो देअरफॉर इट इज साइन 143. आणि N2 काय करायला लागलाय, ए पॉइंटला फिक्स केला आणि N2च्या डायरेक्शन फोर्स लावला. तर इमॅजिन करा, ती लॅडर अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार, म्हणजे त्याच्यामुळे प्रोड्यूस झालेला टॉर्क काय असणार आहे, प्लस इज इक्वल टू 0. ओके, सो देअरफॉर मायनस mg L/2 साइन 127 म्हणजे 90 पेक्षा जास्त अँगल असेल तर काय करायचं सांगितलंय, 180 मधून मायनस करायचा. ओके, 180 मायनस 127 म्हणजे किती होणार, 53 होणार, साइन 53. ओके, आणि साइन 53 म्हणजे 4/5 येणार आहे, प्लस N2 इंटू L इंटू साइन 143. साइन 143 म्हणजे 180 मायनस 143 म्हणजे 180 मायनस 143 म्हणजे 37 येणार आणि साइन 37 म्हणजे असतं 3/5 इज इक्वल टू 0. L and L get cancel, this 5 and 5 get cancel. Okay, 2 न 4 ला डिवाइड केलं 2. आता 3N2 इथं राहणार, 3N2 ऍज इट इज. ही मायनसची टर्म राईट हँड साइडला नेली तर प्लस होणार आहे. 3N2 इज इक्वल टू काय येणार आहे, 2mg येणार आहे. आणि इथं 2 टर्म राहिलेली आहे आणि mg राहिलेला आहे. सो N2 येणार आहे 2/3 mg. mg किती आहे, m किती आहे, 10. सो 2/3 इंटू काय होणार आहे, mg ची व्हॅल्यू 100 होणार आहे. सो 200/3. N2 येणार आहे 200/3 न्यूटन. आता हा N2 मिळाला की जेवढा N2 आहे तेवढाच फ्रिक्शनल फोर्स असला पाहिजे. सो देअरफॉर फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू 200/3 न्यूटन. ओके, सो N2 N1 म्हणजे इक्वल टू काय आहे, N1 इज इक्वल टू mg आहे, म्हणजे N1 ची व्हॅल्यू इथंच आपल्याला मिळते. mg ची व्हॅल्यू किती, दॅट इज 10 इंटू g, 100 न्यूटन. या पद्धतीने हे सगळे फोर्सेस आपल्याला मिळतात. N1 झाला 100 न्यूटन, N2 झाला 200/3 आणि फ्रिक्शनल फोर्स झाला 200/3. दॅट इज द आन्सर. म्हणजे टॉर्कची लक्षात घ्या, बेसिक कन्सेप्ट लक्षात आले का? एक तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे. टॉर्क म्हणजे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा फोर्स इंटू डिस्टन्स इंटू साइन थीटा. तर थीटा तुम्हाला तो व्यवस्थित काढता आला पाहिजे. थीटा कसा काढायचा, त्या पॉइंट मधून काय करायचं, पोझिशन वेक्टर आउटवर्ड डायरेक्शन काढायचा, फोर्स वेक्टर देखील आउटवर्ड डायरेक्शन काढायचा आणि त्याच्यामधला दोघांच्या मधला अँगल काढायचा. या पद्धतीने तुम्हाला अँगल व्यवस्थित मेजर करावा लागणार आहे. A boy and a man carry a uniform pole of length 8 meter and mass 60 kg by supporting it on their shoulders. They are located at the ends of the poles. Where should the load of 90 kg be suspended from the boy end so that boy carries only 1/3 of the total weight? हे बघा, क्वेश्चन मध्ये काय आहे, एक हॉरिझॉन्टल पोल आहे, ज्याच्या साइन आपण काय करतोय, एक मास कॅरी करतोय. बॉय आणि मॅन काय करायला लागलेत, एक वेट जे आहे ते कॅरी करायला लागलेत. बॉय अँड मॅन कॅरी युनिफॉर्म पोल ऑफ 8 मीटर, म्हणजे या पोलची लेंथ आहे 8 मीटर
ओके, आणि याचं मास आहे दॅट इज 60 kg. ओके, या पोलचं मास जे आहे ते 60 kg त्याच्या सेंटर ऑफ मास मधून ऍक्ट होणार आहे. ओके, बाय सपोर्टिंग इट ऑन देअर शोल्डर्स, आणि ते शोल्डर दे आर लोकेटेड ऍट द एंड्स ऑफ द पोल. ओके, तर या ठिकाणी सपोज काय असणार आहे, मॅन न लावलेला फोर्स असेल. ओके, हिअर देर इज अ मॅन, फोर्स अप्लाइड बाय द मॅन, म्हणजे इथं मॅन आहे आणि मॅनच्या शोल्डरवर काय आहे तो पोल आहे, त्याच्यामुळे मॅनने अप्लाय केलेला फोर्स अपवर्ड डायरेक्शन असणार आहे. बॉयने अप्लाय केलेला फोर्स काय असणार आहे, इथं असणार आहे फोर्स बाय दी बॉय. ओके, राईट हँड एंडला असणार आहे. आणि या पोलवर आणखी काय ठेवलेलं आहे, वेअर द लोड ऑफ 90 kg शुड बी सस्पेंडेड फ्रॉम द बॉय एंड. ओके, सो दॅट ओनली 1/3 ऑफ द टोटल लोड इज ऑन द बॉय, म्हणजे बॉय वर काय झालं पाहिजे, कमी वेट पडलं पाहिजे, कमी फोर्स एक्झर्ट झाला पाहिजे. म्हणजे 90 kgचं जे वेट आहे ते कुठं सेंटरच्या थोडंसं कुठं लावलं पाहिजे, लेफ्टला लावलं पाहिजे, इथं कुठेतरी सस्पेंड केलं पाहिजे 90 kg. तर क्वेश्चन मध्ये विचारलंय काय, तर बॉय पासून किती डिस्टन्सला हे 90 kg वेट लावावं लागणार आहे. डिस्टन्स एक्स काढायला सांगितले. सो दॅट किती बॉय पासून किती डिस्टन्सला हे 90 kgचा लोड जो आहे तो लावावा लागेल. सो दॅट बॉय कॅरीज ओनली 1/3 ऑफ द टोटल वेट, म्हणजे बॉय जो आहे तो 1/3 फक्त टोटल वेटच्या 1/3 फक्त फोर्स लावू शकेल. ओके, हे डिस्टन्स एक्स काढायला सांगितलंय. म्हणजे इकडचं डिस्टन्स काय येणार, मग टोटल लेंथ 8 आहे ना, 8 मायनस एक्स येणार आहे इकडचं डिस्टन्स. ठीक आहे, आता इथं टोटल वेट किती असणार बघा, टोटल वेट इज इक्वल टू 90 प्लस 60 इंटू काय येणार आहे, जी येणार आहे. कारण टोटल मास इंटू जी म्हणजे काय येणार आहे, टोटल वेट येणार आहे. टोटल वेट किती येणार, 90 प्लस 60 म्हणजे 150. 150 इंटू जी ची व्हॅल्यू 10, म्हणजे टोटल वेट किती येणार आहे, 1500 न्यूटन येणार आहे. 1500 न्यूटन एवढं वेट इथं एकूण असणार आहे. त्याच्यामधलं 1/3 बॉयला गेलं पाहिजे आणि 2/3 जे आहे ते कुणाला गेलं पाहिजे, मॅनला गेलं पाहिजे. ओके, सो देअरफॉर फोर्स अप्लाइड बाय द बॉय, फोर्स अप्लाइड बाय बॉयने अप्लाय केलेला फोर्स किती असला पाहिजे, एफ बी टोटलच्या 1/3 सांगितलंय ना. सो 1500 इंटू 1/3 म्हणजे किती येणार आहे, 500 न्यूटन येणार आहे. दिस इज द वेट फोर्स अप्लाइड बाय द बॉय इन अपवर्ड डायरेक्शन. आणि बाकीचं 2/3 जे आहे तो कोण लावणार आहे, तो पर्सन लावणार आहे. So force applied by the man 2/3 times the total, that is 1500, that is equal to किती येणार आहे, 1000 न्यूटन. ठीक आहे, आता हा रॉड जो आहे तो इक्विलिब्रियम मध्ये आहे. इक्विलिब्रियम म्हणजे अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस. अपवर्ड फोर्सेस सगळे आणि डाऊनवर्ड फोर्सेस सगळे आपल्याला मिळालेले आहेत. मॅन न लावलेला फोर्स किती आहे, दॅट इज 1000 आहे, आणि बॉय न लावलेला फोर्स किती असणार आहे, 500 न्यूटन. आता हे डिस्टन्स एक्स काढायचं आहे, तर कुठलाही एक पॉइंट घेऊया आणि त्या पॉइंट भोवती सम ऑफ ऑल द टॉर्क्स इज इक्वल टू 0 करूया. ठीक आहे, कुठला पॉइंट घेऊया, फॉर एक्झाम्पल बॉयचा पॉइंट घेऊया. ओके, तर अबाउट पॉइंट ऑफ बॉय किंवा अबाउट राईट हँड म्हणून, अबाउट पॉइंट ऑफ बॉय म्हणजेच काय, राईट एंड. राईट एंड भोवती आपण टॉर्क काढूया, अबाउट राईट एंड. ओके, टॉर्क्स कसे कसे येणार बघा. आता इथं बॉयचा जो राईट एंड जो आहे त्या पॉइंट भोवती टॉर्क काढायला लागलोय, बरोबर. एकूण 4 फोर्सेस आहेत. आता बॉयनं अप्लाय केलेला फोर्स त्या पॉइंटवरच आहे, त्याच्यामुळे बॉयनं अप्लाय केलेला जो फोर्स आहे त्याच्यामुळे टॉर्क क्रिएट होणार नाही. आता इथं टॉर्क कुणामुळे क्रिएट होणार आहे, एक 60 kg मुळे, मग नेक्स्ट 90 kg मुळे आणि एफएम मुळे. आणि एफएम ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 1000 आहे, 1000 न्यूटन. हे पण 90 kg म्हणजे काय लिहूया, 900 न्यूटन लिहूया, आणि 60 kg म्हणजे काय लिहूया, 600 न्यूटन लिहूया. फोर्सेस सगळे लिहूया अगोदर. ठीक आहे,
तर सुरुवातीला 60 kg न प्रोड्यूस केलेला टॉर्क. ओके, तर 60 इंटू हे डिस्टन्स किती येणार बघा, हे 4 मीटर येणार, कारण 60 kg रॉडच्या एक्झॅक्टली मिड पॉइंटला आहे, तर हे 4 मीटर येणार आहे डिस्टन्स. ओके, 60 इंटू 4 म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स इंटू साइन ऑफ थिटा. आता साइन थिटा बघा, त्या पॉइंट पासून त्या पॉइंट मधून काय केलेलं आहे, फोर्सची डायरेक्शन आणि रेडियस वेक्टरची डायरेक्शन काढली तर हे 90 डिग्री एक्झॅक्टली येते, साइन 90. जे टॉर्क काढताना फोर्स इंटू डिस्टन्स इंटू साइन ऑफ अँगल करायचं आहे. झालं. आता हा जो टॉर्क असणार आहे तो कसा असणार आहे, अँटी क्लॉकवाईज टॉर्क असणार आहे, देअरफॉर इट इज पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर 90 kg न प्रोड्यूस केलेला टॉर्क, फोर्स किती येणार आहे, सॉरी इथं फोर्स 600 घ्यावा लागेल, 60 नव्हे, फोर्स इज 600. आता नेक्स्ट 90 kg चा फोर्स किती असणार आहे, 900 असणार आहे, इंटू डिस्टन्स किती, राईट एंड पासून डिस्टन्स त्या पॉइंटचा x आहे. ओके, इंटू अँगल बघा 90 kg डाऊनवर्ड आणि त्या पोझिशन वेक्टर जो आहे या पद्धतीने टुवर्ड्स लेफ्ट येणार आहे, कारण बी पॉइंट पासून त्या पॉइंट पर्यंतचा पोझिशन वेक्टर टुवर्ड्स लेफ्ट येणार आहे. पुन्हा एकदा अँगल इथे किती येतोय, 90 डिग्री येतोय, साइन 90. आणि त्याच्यानंतर FM, आता हा 900 न्यूटन न प्रोड्यूस केलेला जो टॉर्क आहे तो टॉर्क देखील कसा असणार आहे, अँटी क्लॉकवाईज, अँड देअरफॉर इट इज प्लस. आणि आता 1000 इंटू टोटल डिस्टन्स, टोटल लेंथ किती आहे, 8 आहे, प्लस येणार का मायनस येणार, मायनस येणार, कारण 1000चा फोर्स त्याला रॉडला क्लॉकवाईज रोटेट करायचा प्रयत्न करणार आहे. 1000 इंटू 8 इंटू तिथे देखील साइन 90 येते, या सगळ्याची सम किती व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे. तर हे होणार 2400 प्लस 900x मायनस 8000 इज इक्वल टू 0. ओके, सो 900x मायनस 8000 मधून 2400 मायनस केलं तर मायनस मध्ये आन्सर किती येणार आहे इथं, 5600. x is equal to 5600 divided by 900. So x येणार आहे 56/9, 6.22 मीटर येणार आहे, 6.22 मीटर इज द आन्सर. आता याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, दॅट इज वर्क डन बाय द टॉर्क. वर्क डन बाय टॉर्कचा फॉर्म्युला. आता हा देखील एनॉलॉजीचा वापर करून आपण वर्क डन बाय टॉर्कचा फॉर्म्युला काढू शकतो. बघा, इन लिनियर मोशन किंवा ट्रान्सलेशनल मोशन, इन लिनियर किंवा ट्रान्सलेशनल मोशन मध्ये, ओके, वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू साइन थीटा, कॉस थीटा असतं. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा, किंवा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आपण एवढंच कन्सिडर करूया. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन असतील तर वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू काय असतं, डिस्प्लेसमेंट असतं, इंटू कॉस थीटा पण असतं. ओके, तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन असेल तर फक्त फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट येणार आहे. ओके, सो बाय एनॉलॉजी जे सिमिलर टर्म वापरूया, वर्क डन इज इक्वल टू बाय एनॉलॉजी इन रोटेशनल मोशन. ओके, रोटेशनल मोशन मध्ये काय होणार बघा, वर्क डन इज इक्वल टू फोर्सला सिमिलर टर्म रोटेशनल मोशन मध्ये कुठली आहे, टॉर्क, आणि लिनियर डिस्प्लेसमेंटला सिमिलर टर्म कुठली आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू लिनियर डिस्प्लेसमेंट असतं, तसं वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर वर्क डन बाय द टॉर्क. लक्षात आलं का बघा. सो वर्क डन बाय द टॉर्क इज ऑलवेज गिवन बाय फॉर्म्युला टॉर्क इंटू काय येणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द वर्क डन बाय द टॉर्क. त्याचबरोबर
पॉवर इन रोटेशनल मोशनचा फॉर्म्युला काय येणार बघा, पॉवर इन रोटेशनल मोशन. पॉवर इन रोटेशनल मोशन त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे. तर आपल्याला माहित आहे की पॉवर म्हणजे काय असतं, रेट ऑफ वर्क डन, वर्क डन पर युनिट टाइम. पॉवर म्हणजे काय असतं, रेट ऑफ वर्क डन. सो वर्क डनचा फॉर्म्युला आहे टाऊ इंटू थीटा डिवायडेड बाय टी. टॉर्क टाऊ इज ॲज इट इज, थीटा डिवायडेड बाय टी लिहू शकतो, परंतु थीटा बाय टी म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम म्हणजे काय येणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी येणार आहे. आणि त्याच्यामुळे पॉवरचा फॉर्म्युला येतो टॉर्क इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी. पॉवरचा फॉर्म्युला काय येतो, टॉर्क इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी. लक्षात आलं का बघा. सो रोटेशनल मोशन मध्ये पॉवर कॅल्क्युलेट करायला सांगितले तर काय करायचं, टॉर्क कॅल्क्युलेट करायचं, इंटू त्याला काय करायचं, अँग्युलर व्हेलॉसिटीनं मल्टिप्लाय करायचं. ओके, हे वर्क डन आणि पॉवरचे फॉर्म्युले आहेत रोटेशनल मोशन मधले. त्याच्यामुळे पुन्हा एकदा इथं फॉर्म्युले लिहितोय, हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. टॉर्क इन रोटेशनल मोशन अँड वर्क डन इन रोटेशनल मोशन अँड पॉवर इन रोटेशनल मोशन. ओके, तर पुन्हा एकदा बघा, वर्क डन इन रोटेशनल मोशनचा फॉर्म्युला आहे टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट, टाऊ इंटू थीटा, अँड पॉवर इन रोटेशनल मोशन, power in rotational motion is given by formula torque into angular velocity. Okay, आता याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन बघा, टू मेंटेन अ रोटर ऍट युनिफॉर्म अँग्युलर स्पीड ऑफ, अँग्युलर स्पीड दिलेला इथं 100 रेडियन पर सेकंड, इंजिन नीड टू ट्रान्समिट अ टॉर्क ऑफ, म्हणजे 100 रेडियन पर सेकंड न कंटिन्युअसली रिव्हॉल्व करण्यासाठी किती टॉर्क लावावा लागतो, इथं 200 न्यूटन मीटरचा टॉर्क अप्लाय करावा लागतो. ओके, देन व्हॉट इज द पॉवर रिक्वायर्ड बाय द इंजिन, तर पॉवर काढायला सांगितलंय. व्हेरी सिंपल क्वेश्चन. पॉवर रिक्वायर्ड बाय द इंजिन इज इक्वल टू टाऊ इंटू ओमेगा. टॉर्क दिलेला आहे 200 आणि अँग्युलर व्हेलॉसिटी दिलेली आहे 100. सो आन्सर येणार आहे 2 इंटू 10⁴ वॅट. पॉवरचं युनिट काय असतं, वॅट असतं. ओके, 2 इंटू 10⁴, किंवा आपण असं लिहू शकतो 20 किलो वॅट एवढी पॉवर लागणार आहे. वर्क डन बाय द टॉर्क आणि पॉवर बाय द टॉर्क से रिलेटेड आणखी एक क्वेश्चन बघा. क्वेश्चन इज लाइक दिस, अ फ्लायव्हील ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आय दिलेला आहे इथं 10 kg मीटर स्क्वेअर. ओके, हे लास्ट क्वेश्चन मध्ये 100% इफिशियन्सी म्हणजे काय, 100% इफिशियन्सी म्हणजे पॉवर रिक्वायर्ड. आता ती इफिशियन्सीची कन्सेप्ट कशी आहे, इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर, असं असतं इफिशियन्सी म्हणजे. आउटपुट पॉवर डिवायडेड बाय काय असणार आहे, इनपुट पॉवर असणार आहे. ओके, तर ही जी आहे ती आउटपुट पॉवर काढली आपण, इफिशियन्सी वरून आपण इनपुट पॉवर पण मग कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, 100% इफिशियन्सी, पॉवर रिक्वायर्ड बाय द इंजिन म्हणजे इनपुट पॉवर कॅल्क्युलेट करायचं आहे, आणि 100% इफिशियन्सी असेल तर इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर येते. तर ही जी पॉवर आपण काढलेली आहे ती कुठली आहे, आउटपुट पॉवर आहे, लक्षात घ्या. दिस इज द आउटपुट पॉवर टाऊ इंटू ओमेगा. ठीक आहे, आणि रिक्वायर्ड पॉवर म्हणजे इनपुट पॉवर कॅल्क्युलेट करायचं, हे तुम्हाला त्याच्यासाठी माहिती पाहिजे. पॉवर रिक्वायर्ड म्हणजे इनपुट पॉवर कॅल्क्युलेट करायची आहे. टाऊ इंटू ओमेगा न फक्त आपल्याला आउटपुट पॉवर मिळते. इफिशियन्सी म्हणजे आउटपुट पॉवर बाय इनपुट पॉवर. is rotating at a flywheel of moment of inertia 10 kg meter square is rotating at angular velocity पण दिली आहे 50 radian per second. it must be brought to stop in 10 second. म्हणजे 10 सेकंड मध्ये काय करायचं आहे, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी 50 रेडियन पर सेकंड आहे, फायनल अँग्युलर वेलॉसिटी 0 करायची आहे. हाऊ मच वर्क मस्ट बी डन टू स्टॉप इट. आता वर्क डन कॅल्क्युलेट करण्यासाठी टाऊ इंटू थीटा, टाऊ आणि थीटा या दोन गोष्टी पाहिजेत. ओके, तर याच्यासाठी अगोदर अल्फा काढूया. अल्फा म्हणजे काय असतं, ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 डिवायडेड बाय
टी असणार आहे. ओमेगा 2 0 मायनस ओमेगा 1 50 डिवायडेड बाय टाइम किती दिलेला आहे 10 सेकंड. सो आन्सर येणार आहे -5 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. हे झालं तुमचा अल्फा. मग आता टॉर्क काढूया. टॉर्क इज इक्वल टू काय असतं I इंटू अल्फा. सो मोमेंट ऑफ इनर्शिया दिले 10 इंटू अल्फा आहे -5. जे टॉर्क येणार आहे -50 न्यूटन मीटर. आता मायनस टॉर्क का आलाय कारण तो काय करायला लागलाय स्टॉप करायला लागलाय. रिटार्डिंग टॉर्क आहे. ओके म्हणजे टॉर्कची मॅग्निट्यूड येणार आहे 50 मायनस साइन म्हणजे इट इज गोइंग टू अपोज द मोशन. ओके याच्यानंतर वर्कडन कॅल्क्युलेट जर करायचं असेल वर्कडन तर आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढावं लागेल. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी काय करूया सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन यूज करूया. सो थीटा इज इक्वल टू ओमेगा 1 टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. सो थीटा इज इक्वल टू ओमेगा 1 इनिशियल आहे 50 किती टाइम 10 सेकंड मध्ये स्टॉप होणार आहे प्लस हाफ अल्फाची व्हॅल्यू आहे -5 इंटू टी स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे 100 म्हणजे किती होणार आहे 500 मायनस किती होणार आहे 200 ला डिवाइड केलं तर 50 इंटू 5 म्हणजे 250. सो थीटा इथं होतोय दॅट इज 250 रेडियन. मग थीटा पण झाला आणि टॉर्क पण मिळाला. मग आता वर्कडन इज इक्वल टू काय असतं टाऊ इंटू थीटा असतं. वर्कडन आहे सॉरी टॉर्क आहे 50 मॅग्निट्यूड फक्त घेऊया. थीटा किती आहे 250 आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होणार आहे एवढं वर्कडन होणार आहे. 25 5 आर 125 आणि त्याच्यावर 2 0. ओके जूल वर्कडनचं युनिट असतं जूल. एवढं वर्कडन होणार आहे. आणि त्याचबरोबर व्हॉट इज द रिक्वायर्ड ऍव्हरेज पॉवर. ऍव्हरेज पॉवर पण विचारले. सो पॉवर इज इक्वल टू काय करायचं वर्कडन डिवायडेड बाय द टाइम करायचं. ऍव्हरेज पॉवर वर्कडन किती झालंय 12500 झालंय डिवायडेड बाय टाइम किती आहे 10 सेकंड. 10 सेकंड मध्ये एवढं वर्कडन होणार आहे. सो ऍव्हरेज पॉवर इज वर्कडन डिवायडेड बाय टाइम येणार आहे 1250 वॅट. ओके किंवा 1.25 किलोवॅट एवढी पॉवर इथं लागणार आहे. Okay students, so this is all for this lecture.